होय, खरंच सरकारने करून दाखवलं. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा अखेर संपली. राज्याचे मुख्यमंत्री साहेब तसेच उपमुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे यांच्याकडून लाडक्या बहिणींना दिलासा देण्याचं काम आता करण्यात आलेलं आहे व राज्याचे अर्थमंत्री म्हणजेच उपमुख्यमंत्री अजित पवारजी साहेब यांनी लाडक्या बहिणींसाठी एक नव्हे तर 3 निर्णय देखील घेतलेले आहेत. सर्व काही अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. राज्यभरातील लाडक्या बहिणींसाठी एक खुशखबर पुढे आलेली आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा 8वा हप्ता वाटपासाठी पहिली यादी नुकतीच महायुती सरकारने जाहीर केलेली आहे. त्यामध्ये 12 जिल्ह्यांची नावे आलेली असून या जिल्ह्यामध्ये पहिल्या टप्प्यातच हे पैसे आता वाटप केले जाणार आहेत. त्या जिल्ह्यांची नावे देखील मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्याकरिता तुम्हालाच व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. फक्त 2 ते 3 मिनिटं वेळ काढून व्हिडिओ पहा. घरकुल तसेच अन्नपूर्णा योजनेचा लाभ देखील लाडक्या बहिणींना दिला जाणार आहे. ही देखील अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुमचा जिल्हा कमेंट करून नक्की कळवायचे आहे, कारण की तुमच्या जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार की नाही, ते पहिल्या टप्प्यात मिळेल का दुसऱ्या टप्प्यात मिळेल, ती अपडेट देखील आपण देऊ. व चॅनलला सबस्क्राईब बऱ्याच जणांनी केलेलं नाहीये, चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका. आता व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघू शकता. सध्या जर पाहायला गेलं तर लाडकी बहीण योजनेमध्ये मोठे बदल झालेले आहेत. 3 खुशखबर ह्या लाडक्या बहिणींसाठी आलेल्या असून पहिल्या टप्प्यामध्ये 12 जिल्हे हे आता पाहायला मिळत आहेत. या जिल्ह्यातील लाडक्या बहिणींच्या खात्यात ही रक्कम आता लवकरच वितरित होण्याची स्थिती आपल्याला दिसून येत आहे. राज्यातील आता महायुती सरकारने लाडक्या बहिणींची यादी जी आहे ती जाहीर केलेली असून त्यामध्ये जिल्ह्यांची नावे आलेली आहेत. ती मी आता वाचून दाखवणार आहे. तुम्हाला फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकून तुमचा जिल्हा सांगा. जे चॅनलला सबस्क्राईब करतील त्यांच्या जिल्ह्याची लाडकी बहीण योजनेची अपडेट रोज या चॅनलवरती सर्वात अगोदर पाहायला मिळेल. इथे पाहू शकता मोठा निर्णय झालेला असून आता 12 जिल्हे आहेत. त्यातीलच पहिला जिल्हा सोलापूर आपल्याला पाहायला मिळत आहे. सोलापूर जिल्ह्याकडे आता सरकारचे मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष असून सोलापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये लाडकी बहीण योजनेचे वाटप केले जाणार आहे. यामध्ये 1500 रुपये तर दिले जातील. त्यातली त्यात आता गॅस सिलेंडर योजनेचा देखील लाभ 850 रुपयांचा मिळणार आहे. यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळेल. गॅस सिलेंडरचा लाभ जर तुम्हाला देखील घ्यायचा असेल, 850 रुपयांचा हप्ता तुम्हाला जर पाहिजे असेल तर लवकरच 2 कामे करा, कारण की सर्वच महिलांना हप्ता देण्यात येणार आहे. मात्र त्यासाठी काही कामे करायची आहेत, ते व्हिडिओच्या पुढे तुम्हाला पाहायला मिळतील. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व तुम्हाला एक सांगायचं आहे, तुम्हाला गॅस सिलेंडरचे पैसे मिळतात का, तुम्ही या योजनेचा लाभ घेतात का, होय किंवा नाही कमेंट करून सांगा. जर तुम्हाला लाभ मिळत नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करा व मिळत असेल तरी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण की याचा लाभ घेण्यासाठी काय करायचे आहे ते देखील अपडेट या चॅनलवरती आपण देणार आहोत. त्यासाठी सबस्क्राईब करायचे आहे. तर चला कमेंट करून तुमचा जिल्हा तर कळवलाच असेल. पुढचा जिल्हा पाहूयात. यादीतील कोणता जिल्हा आहे त्या ठिकाणी आता वाटप होणार आहे, तो म्हणजे जिल्हा वर्धा आहे. विदर्भातील वर्धा जिल्ह्यात लाडकी बहीण योजनेचे पैसे हे पहिल्याच टप्प्यात देण्यात येणार असून या ठिकाणी देखील 1500 रुपये प्लस 850 रुपये गॅस सिलेंडरचे पैसे देखील हे लाडक्या बहिणींच्या खात्यावरती आता देण्यात येणार आहेत. वर्धा जिल्ह्यात देखील लाडक्या बहिणींना चांगली रक्कम ही देण्यात येणार आहे. आता आपण बऱ्याच जिल्ह्यांची नावे सांगणार आहोत. त्यापूर्वी आता 2 जिल्हे तर आपण पाहिले, सोलापूर व वर्धा. या ठिकाणी देखील पहिल्या टप्प्यातच पैसे वाटप केले जाणार आहेत. यादी जाहीर झालेली असून या जिल्ह्यांचा समावेश आपल्याला पाहायला मिळत आहे. पुढच्या जिल्ह्यांची नावे पाहण्यापूर्वी आता एक महत्त्वाची अपडेट आलेली आहे, कारण की लाडक्या बहिणींना काही आता फेब्रुवारीचा हप्ता काही बहिणींना मिळणार नाहीये. त्याचे मुख्य कारण समोर आलेले असून आता ती माहिती तुम्हाला पाहणे गरजेचे आहे. इकडे बघू शकता, ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन असेल तर त्यांना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळणार नाहीये. पण अजून एक गोष्ट तुम्हाला लक्षात घ्यावी लागेल. आता इथे लक्ष देऊन ऐका. तुम्हाला वाटत असेल आमच्याकडे तर 4 चाकी नाही म्हटल्यावर आम्हाला हप्ता मिळेल, मात्र आता काही दुसरे देखील कारण आहेत, त्यामुळे देखील लाडकी बहीण योजनेपासून तुम्ही वंचित राहू शकता. तुम्हाला वाटत असेल आतापर्यंत हप्ते भेटले मग आपण हप्ता मिळेल, असं नाहीये, कारण मोठा बदल पाहायला मिळत आहे. त्याकरिताच मी तुम्हाला म्हणत आहे 2 मिनिटे वेळ काढून व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. सर्व काही माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. तसेच आता जिल्ह्यांची नावे तर आपल्याला सांगायची आहेत. इथे बघू शकता. अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ते म्हणजे लाडक्या बहिणींनो फेब्रुवारी हप्तेपासून तुम्ही वंचित राहणार नाहीये. ते काम तुम्हाला करण्यासाठी एक महत्त्वाची अपडेट म्हणजे तुमच्याकडे आधार कार्ड असणे गरजेचे आहे. जर तुमच्याकडे आधार कार्ड असेल तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा खूपच लवकर मिळणार आहे. होय, खूपच लवकर. तुमच्याकडे आधार कार्ड आहे का नाही ते देखील कमेंट करून नक्की सांगायचे आहे. सध्या जर पाहायला गेलं तर आधार कार्ड असेल तर तुम्हाला लवकरात लवकर आधार कार्ड मोबाईल नंबरला लिंक करून ठेवायचं आहे. जर तुमचा
आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक नसेल तर तुम्ही फेब्रुवारीच्या हप्त्यापासून वंचित राहताल. गॅस सिलेंडरचे पण पैसे मिळणार नाहीत व फेब्रुवारीचा 1500 रुपयांचा देखील हप्ता हा मिळणार नाहीये. त्यातले त्यात 2100 रुपयांबाबत अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. खुशखबर आलेली आहे. ती अपडेट देखील आपण पाहणार आहोत, कारण की 2100 रुपयांचा देखील हप्ता आता वाटप करण्यामध्ये मंजुरी आपल्याला पाहायला मिळत आहे. खाली पाहू शकता इकडे आता आधार कार्ड मोबाईल नंबर लिंक केले तर तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा हप्ता लवकरात लवकर मिळू शकतो. त्यासाठी तुम्हाला हे काम लवकर करायचे आहे. तुम्ही हे केलेले आहे का नाही ते देखील कमेंट करून नक्की सांगा. तर आता आपण जिल्ह्यांची यादी तर सांगतच आहोत. त्यापूर्वी पाहू शकता इथे काय माहिती आलेली आहे. पहिल्या टप्प्यामध्ये 10 ते 12 जिल्हे आहेत. या ठिकाणी हप्ता लवकरच सुरू होत आहे. आता तुम्ही इकडे लक्ष देऊन बघा स्क्रीनकडे. इथे काय माहिती आहे, पहिलीच लाईन आहे, यामध्ये लिहिलं आहे पहिल्या टप्प्यात 10 ते 12 जिल्हे आहेत. या ठिकाणी हप्ता लवकरच हा वाटप केला जाणार आहे. तसेच 5 बँकांची नावे देखील सांगणार आहे. त्या 5 बँकात पैसे येणार आहेत. त्यातली त्यात आता काही ठिकाणी रक्कम ही जास्त दिली जाईल व काही भागामध्ये रक्कम जी आहे ती कमी मिळणार आहे. त्याची काही कारण देखील आहेत, कारण की महिलांनी जर एक काम केलं असेल तर त्यांना जास्त रक्कम मिळणार आहे. तुम्हाला देखील एक काम करायचे आहे. पुढे माहिती पाहूयात. तसेच आता ही जास्त रक्कम दिली जाईल. यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार आहे. त्यातली त्यात काही बहिणींना 1500 तर मिळणारच, मात्र काही बहिणींना थेट 1500 नसून 3000 रुपयांचा लाभ हा फेब्रुवारी हप्त्यामध्ये दिला जाणार आहे. मात्र तुम्हाला जर जास्त रक्कम पाहिजे असेल तर आता खाली माहिती आहे तीच मी सांगत आहे. इकडे पाहू शकता तुम्हाला जर जास्त रक्कम पाहिजे असेल तर 2 कामे ही करावी लागतील. इथे काय आहे, 2 कामे करावी लागतील असं लिहिलेलं आहे. आता 2 कामे कोणती आहेत ते आपण पाहणार आहोत, कारण की ही जर 2 कामे तुम्ही केली तर तुमची चिंता मिटली. तुम्हाला देखील 3000 रुपये मिळणार. 3000 रुपयांचीच प्रतीक्षा संपली असं तुम्ही समजून जा, कारण की ती माहिती आपण या व्हिडिओच्या पुढे सांगणार आहोत. त्याकरिता 2 ते 3 मिनिटे वेळ काढून हा व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघा. तसेच आता जर पाहायला गेलं तर काही विभागातील हे जिल्हे आता यामध्ये सिलेक्ट केले जाणार आहेत. त्यामुळे लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळत जाणार आहे. एक महत्त्वाची आता खुशखबर म्हणजे लाडक्या बहिणींना 1500 मिळणार की 2100 रुपये मिळणार, आनंदाची बातमी आलेली आहे. त्यातली त्यात आता पुढचा जिल्हा आपण सांगणार आहोत. पुढच्या जिल्ह्याची अपडेट पाहूयात. कोणत्या जिल्ह्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा पहिल्या टप्प्यामध्ये दिला जाणार आहे. आता कोणते जिल्हे पाहिले, पहिल्या क्रमांकावरती सोलापूर, दुसऱ्या क्रमांकावरती कोणता जिल्हा पाहिला तो म्हणजे आपण वर्धा जिल्हा पाहिला. वर्धा जिल्हा व सोलापूर जिल्हा चांगली खुशखबर म्हणावं लागेल. या दोन्ही जिल्ह्यामध्ये लाडक्या बहिणींना गॅस सिलेंडरचे पैसे तसेच लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. मात्र काही जिल्हे असे आहेत की त्या ठिकाणी गॅस सिलेंडरचे पैसे मिळणार नाहीत व लाडकी बहिणीचा फेब्रुवारीचा हप्ता खूपच उशिरा मिळणार आहे. असे देखील काही जिल्ह्यांची नावे आपण सांगणार आहोत. मात्र 12 जिल्ह्यात खूपच लवकर हप्ता मिळत आहे. तुमचा देखील जिल्हा असू शकतो. आता बऱ्याच जणांनी जिल्हा कमेंट केला नसेल तर कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा. अपडेट देऊयात. इकडे बघा आता पुढचा जिल्हा आहे तो म्हणजे आपल्याला विदर्भातीलच पाहायला मिळत आहे. विदर्भातील गोंदिया जिल्हा. गोंदिया जिल्ह्याचा जर विचार केला तर गोंदिया जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना चांगला दिलासा मिळणार असून या ठिकाणी देखील लाडकी बहीण योजनेचे 1500 रुपये तर वाटप केले जातील. मात्र गॅस सिलेंडरचे किती प्लस 830 हे वाटप केले जाणार आहेत किंवा 850 रुपये हे लाडक्या बहिणींना दिले जाणार आहेत. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना मोठा दिलासाच म्हणावा लागेल. मोठी आनंदाची अपडेट ही गोंदिया जिल्ह्यातील लाडक्या बहिणींना आहे. थेट रक्कम ही कशी दिली जाणार आहे स्क्रीनकडे लक्ष द्या. मी तुम्हाला इथे लिहून सुद्धा दाखवत आहे व तुम्ही व्हिडिओ तुम्हाला योग्य प्रकारे समजत आहे का नाही ते देखील कमेंट करून सांगा, कारण की तुम्हाला व्यवस्थित समजावं त्याकरिताच आपण एकदम लिहूनपणे या ठिकाणी सांगत आहोत. त्यातली त्यात आता आपण कोणता गोंदिया जिल्हा पाहिला. गोंदिया जिल्ह्यातील देखील लाडक्या बहिणींना हा हप्ता पहिल्या टप्प्यातच दिला जाणार आहे. यामुळे गोंदिया जिल्ह्यातील लाडक्या बहिणींसाठी ही एक आनंदाची बातमी निश्चितच म्हणावं लागेल. दिलासा देणारी अपडेट ही निश्चितच म्हणावं लागेल. आता आपण एक महत्त्वाची अपडेट पाहणार आहोत. राज्य सरकारचा मोठा निर्णय झालेला असून काही लाडक्या बहिणींना 1500 नाही तर 2100 रुपये मिळणार का ती अपडेट आलेली आहे. इकडे बघा राज्यात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान एकनाथ शिंदे यांनी या योजनेच्या मदतीची रकमेची वाढवून 2100 रुपयांचे आश्वासन दिले. मात्र ते आश्वासन अद्याप प्रत्यक्षात आलेले नाहीये. या वाढीबाबत अर्थसंकल्पात निर्णय घेतला जाईल अशी चर्चा सुरू आहे. योजना सुरू झाल्यापासून लाखो महिलांची योजनांनी अर्ज केलेले आहेत. सरकारकडून लाभार्थ्यांची नावे पडताळणी प्रक्रियेअंतर्गत तपासली जात आहेत. त्यामुळे लाडकी बहिणींसाठी पुढील महिन्याची काही महत्त्वाच्या बदलांची शक्यता देखील नाकारता येत नाही. काही बदल
देखील होऊ शकतात. त्यामुळे तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करायचे आहे. लाडकी बहीण योजनेत काही बदल झाले तर ते अपडेट आपण नक्कीच तुम्हाला देण्याचा प्रयत्न करणार आहोत. नक्कीच ते अपडेट तुमच्यापर्यंत कशा पोहोचतील ते आपण जे आहे ते देण्याचं काम करणार आहोत. त्याकरिता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. व आता जे काही जिल्हे राहिले असतील, जे आपण जिल्हे सांगितले पहिल्या टप्प्यात कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप केले जाणार आहेत, ते आपण 4च जिल्हे सांगितलेले आहेत. अजून 9 जिल्हे राहिलेले आहेत किंवा 8 जिल्हे जे राहिलेले आहेत त्या जिल्ह्यांची यादी देखील आलेली असून ते व्हिडिओ आपल्या चॅनलवरती तो लवकरच येणार आहे. त्याकरिता सबस्क्राईब करा. तुमचा जिल्हा जर कमेंट केला असेल, चॅनलला सबस्क्राईब केला असेल, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाकला असेल व व्हिडिओला लाईक जर केला असेल तर तुम्हाला तो व्हिडिओ लवकरात लवकर पाहायला देखील मिळणार आहे. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.